कविता राणे, महापालिकांच्या रणसंग्रामामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होत आहे आणि काल या सगळ्यासाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी काल संध्याकाळी 5 वाजता संपली। सगळे नेते आपापल्या घरी सध्या शांत बसलेले आहेत। मात्र ही शांत बसलेला असताना मनामध्ये धडधड मात्र हीच आहे की उद्या मतदान नेमकं कसं होणार आहे आणि परवा या निवडणुकांचे निकाल नेमके काय असणार आहेत। आणि याच वेळेस या नेत्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनातही असतात आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेल्या स्टार माझाच्या न्यूज रूम मध्ये अनेक महाराष्ट्रातल्या मान्यवर नेत्यांना। काल याच कार्यक्रमामध्ये आपण भेटलो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, जे आपल्या न्यूज रूम मध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांनाच आपण अनेक प्रश्न विचारणार आहोत। उद्धव ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत न्यूज रूम मधून स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर। राजीव सर, सगळ्यांना नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। दोजी, तुमच्याशी बोलण्यासाठी सगळेजण किती आतुर आहेत ते तुम्ही बघताय। सगळ्यांना धन्यवाद। जे महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष आहेत अशा पक्षांच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सगळा पिंजून काढला, मुंबईच्या आणि एकूणच महापालिकांच्या निमित्तानं निवडणुकांच्या, आणि त्याच्यामुळे हा एक प्रयत्न आहे की आता मतदान अगदी समोर आलेलं असताना ह्या नेत्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय। प्रचारी स्वरूपाची चर्चा याच्यामध्ये फार असणार नाही, पण एकूण जे मुद्दे आहेत, जे विषय आहेत महत्त्वाचे, अशांच्या बद्दल मात्र आपण नक्की चर्चा करणार आहोत। आणि उद्धवजींना म्हणजे या सगळ्या मंडळींना तुम्हाला बरेच काही प्रश्न विचारायचे असतील, त्याची सुरुवात करावी या सगळ्या चर्चेची म्हणून। प्रचार संपला, आता तुमची भावना काय आहे? मला वाटलं होतं की आज जरा थोडा दिवस शांत असेल, पण एवढे माझे स्टार नाही, माझे स्टार चांगलेच आहेत। तुम्ही सगळेजण प्रेमाने बोलवलं त्याच्याबद्दल खरंच मी तुम्हाला धन्यवाद देतोय। साहजिक आहे की सगळेच जण आपण फिरतो आहोत, आम्ही फिरतोय, तुम्ही फिरता आहात। मला असं वाटतं की आपण दोघंही जनतेसाठी प्रामाणिकपणाने काम करतो आहोत। आजचा दिवस हा कसा असतो की उद्या परीक्षा आहे। अभ्यास किती झालेला असला तरी एक परीक्षा म्हटल्यावरती परीक्षा असते, पण मला खात्री आहे की परीक्षा कशी जरी असली तरी परवाचा दिवस हा विजयाचाच असणार आमच्या। नाही, पण एकूण या खेपेला खरं तर प्रचाराला फार काही काळ मिळाला नाही, पण अशी एक सार्वत्रिक टीका होतीये की या खेपेला प्रचाराची पातळी ही खूप खाली गेली होती। कोणाकडून? एकूण म्हणजे असं नाही, याचं काय म्हणजे कोणत्याही पक्षाबद्दल असं न करता एकूण पातळी। बघा राजीवजी, तुम्ही पाहिलं असाल की आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी संपूर्ण मुंबईभर आम्ही होर्डिंग्ज लावली होती आणि त्या होर्डिंग्जमध्ये आम्ही कोणावरही टीका केली नव्हती, कारण प्रामाणिकपणाने व्यक्तिशः मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये प्रचार कसला करावा, आपण काय म्हणून लोकांनी आपल्याला मतं दिली पाहिजेत। असं काय आहे की समजा आता उद्या आपण एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहोत, समोरच्याला मी नालायक आहे म्हटलं म्हणजे मी लायक नाही होत, त्याचं वस्त्रहरण केलं किंवा त्याच्यावरती मी वेडेवाकडे खोटे नाटे आरोप केले तर याचा अर्थ मी लायक आहे असं नाही होत। तर मी काय केलेलं आहे, मला वाटतं आम्ही पॉझिटिव्ह सुरुवात केली। पहिल्या प्रथम असं मी म्हणत नाही की पहिल्यांदाच असेल, पण बऱ्याच वर्षांनंतर एक महापालिकेतला सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही करून दाखवलं। ही पॉझिटिव्ह जाहिरात कॅम्पेन घेऊन लोकांसमोर आलेलो होतो आणि मग त्याच्यानंतर तशी टीका किंवा त्याला आरोप कोणी त्याच्यावरती तसं कोणी करू शकलेलं नाही। म्हणजे आता खरं तर आपल्या सगळ्यांनीच आता प्रश्न विचारायला हरकत नाही। उद्धवजी, पहिला प्रश्न असा की शिवसेनेला बाळासाहेबांसारखे वक्तृत्व कौशल्य असलेले नेते लाभले म्हणजे आहेत। आज त्याच शिवसेनेचं तुमच्याकडे नेतृत्व आहे, ते नेतृत्व पेलताना तुम्हाला कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, तो जन्म दिला तो काळ जर का आपण पाहिलात, आठवलात, तर मी असं म्हणेन की दगडावरती घण घालून त्याची मूर्ती बनवण्याचे ते दिवस होते। आता मूर्ती बनलेली आहे, त्याच्यामध्ये सुबकता आलेली आहे। तरी सुद्धा जर का कुठे वाटलं की इकडे थोडंसं बाकी आहे तर बाळासाहेब उतरतात मैदानात आणि तो जे काही घालायचे तेवढे गण घालून
त्याचा सुबकपणा कायम ठेवतात. ही एवढी मोठी ताकद निर्माण झाल्यानंतर ह्या ताकदीचा उपयोग जर का मी जनतेसाठी केला नाही तर मग त्या ताकदीचा काय अर्थ नाहीये, काहीच उपयोग नाहीये. जे मी करून दाखवलं म्हणून कॅम्पेन केलं ते त्या ताकदीचा केलेला चांगला उपयोग मी लोकांना दाखवला की बाबा तुम्ही महापालिका आमच्याकडे दिलीत, सोपवलीत, मोठ्या विश्वासाने दिली आणि त्याच्यात ज्या काही समस्या आहेत, मी असं कुठेही दावा केलेला नाही की मुंबईमध्ये आम्ही समस्या ठेवलेल्याच नाहीत, कुठल्याही आहेत, पण सोडवणुकीच्या दृष्टीने काय वाटचाल केलेली आहे आणि त्याच्यात कुठपर्यंत आपल्याला यश आलेलं आहे ते मी फोटो निशी दाखवलेले आहे. तर ही जी काय मोठी ताकद आहे, ही आपण जे म्हणालात की कोणती आव्हानं पेलताना, तर ह्या ताकदीचा चांगला उपयोग करणं हे एक नेहमीच मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. उद्धवजी, गेले काही दिवस जो प्रचार चाललाय त्यावेळेला आणि बाळासाहेबांच्या ज्या मुलाखती आम्ही पाहिल्या, भाषणं ऐकली, 2 भाषणं बाळासाहेबांची, आम्हाला सगळ्यांना सारखा हा प्रश्न पडतोय की जे काही ठाकरे कुटुंबियांमध्ये झालं त्यानंतरही बाळासाहेबांच्या मनात राज ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर म्हणा आहे किंवा त्यांची आठवण येते. नक्की काय? ज्या व्यक्तीचा जन्म आपल्या घरात झाला त्याला अंगा खांद्यावरती खेळवलं, अगदी म्हणजे आता अंगा खांद्यावरती खेळवण्यामध्ये सगळं काही आलं, म्हणजे तो माझ्या मानी आणि स्वतः बाळासाहेबांनी खूप जशी आम्ही 3 मुलं तसंच त्याचं संगोपन केलं आणि असा स्वतःच्या हाताने वाढवलेला कोणतरी आपल्या अंगावरती जेव्हा उलटतो तेव्हा त्या यातना फार वाईट असतात. आणि हाच एक विषय लक्षात येत नाही की अरे आपण याच्यासाठी काय केलं नाही, की काय म्हणून आपल्या समोर किंवा आपल्यावरती काय म्हणून वार करतोय, हा आणखीन काय करायचं बाकी ठेवलं होतं. तर ह्या ज्या यातना असतात ना, हे फार विचित्र असा हा भावनात्मक सगळा खेळ असतो. म्हणजे काल राज ठाकरेंनी ह्याच पद्धतीने म्हटलं होतं की त्यांनाही त्याच यातना झाल्या, पण मग दिल्या का? काय? मग दिल्या का? यातना का दिल्या? कोणी दिल्या? कोणाला दिल्या? पण तो सॉफ्ट कॉर्नर मग तुमच्याही मनात आहे की नाही? सॉफ्ट कॉर्नर जोपर्यंत जर का आज मी शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख आहे, बाळासाहेब शिवसेना प्रमुख आहेत, मी मगाशी सुद्धा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की मी मुलगा म्हणून माझ्यावरती बाळासाहेबांचं प्रेम आहेच, पण तरी देखील मी शिवसेनेबाबत काही चूक केली तर बाळासाहेब मला माफ नाही करणार. कारण शिवसेना ही त्यांनी मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी तिची स्थापना केली, ते कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये जर का कुठे खोडसाळपणा झाला तर त्याला ते माफ करणार नाही. आणि मग त्या शिवसेनेवरती जर का कोणी वार करायला निघाला तर त्याला ते सुद्धा माफ करणार नाहीत. मग तो सॉफ्ट कॉर्नर वगैरे हा कुठल्याही कॉर्नरमध्ये टाकून देऊ आम्ही, पण शिवसेनेच्या मुळावरती जो आला त्याचं आमचं नातं राहू शकत नाही. उद्धवजी, तुम्ही आता मनातल्या ओलाव्याबद्दल भारतीने जे विचारलं होतं त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आहे ते सांगितलं. मग आज जर का मा असत्या तर चित्र काही वेगळं असतं? आज जर का मा असत्या तर चित्र वेगळं असतं? मामुळे किंवा आमच्यामुळे कोणामुळे ही परिस्थिती निर्माण नाही झालेली. ह्याच्यामध्ये आमच्याकडे गुन्हेगार म्हणून जी काही बाजू येते ती आमच्याकडे येत नाहीये, कारण आम्ही आज आहोत तिथेच आहोत. आजही मी बाळासाहेबांसोबतच राहतो आहे. शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेचं काम मी पुढे नेतो आहे. अनेक शत्रू अगदी घरातले सुद्धा अंगावर आले, विरोधक सुद्धा आता एकवटून येत आहेत, तरी मी कुठे मागे नाही हटलेलो आहे. त्याच्यामुळे ज्याने केलं त्याचा हा प्रश्न आहे. पण एक नक्की की मला सुद्धा आतूनात दुःख झालं असतं की ज्या पद्धतीने सगळं झालं, कारण तिने सुद्धा मी म्हटलं तसं ती मा म्हटल्यानंतर ती आई होती वेगळं सांगण्याचं कारण नाही. मा म्हणजे मा. उद्धवजी, आदित्य चांगल्या प्रकारे प्रचार करतोय, रोड शो करतोय, चांगला पाठिंबा मिळाल्याचं चित्रही दिसतंय, पण आदित्य कितपत यशस्वी ठरलेलं तुम्हाला वाटतं? माझ्या मुलाचे गुण मी कसे काय गाऊ शकतो? पण जे तुम्ही सांगितलं की त्याच्या रोड शोला खास करून तरुणाई मोठ्या संख्येने येतात, युवक युवती मोठ्या संख्येने येतात, कारण त्याला त्याच्यामध्ये नेता म्हणण्यापेक्षा ते मित्र म्हणून त्याच्याकडे पाहतात. नेते खूप आहेत पण मित्र नसतो तो. त्यांना एक तो मित्र मिळालेला आहे आणि तो त्यांच्याबरोबर तो संवाद करू शकतो. तो स्वतः एक विद्यार्थी असल्यामुळे आज सुद्धा तो कॉलेजमध्ये जातो. तो त्यांच्याबरोबरची त्यांची ज्या काही समस्या आहेत त्या ओढून ताणून तुम्ही मला काहीतरी सांगायचं आणि मग मी भाषणात बोलायचं, त्याच्यापेक्षा त्याला माहिती आहे. एक उदाहरण म्हणून जे सांगितलं ना की तो जेव्हा कॉलेजला होता सेंट झेवियर्स, 3 ते 4 महिने मला वाटतं प्राध्यापकांचा संप हा चालू होता. प्रश्न असा आहे की तेवढी जर का हजेरी तुमची पूर्ण झाली नाही तर तुमचं वर्ष फुकट जातं. आणि ही मुलं म्हणजे आदित्य सुद्धा रोज कॉलेजला जाऊन परत यायचा. शेवटी एक दिवस तो एवढा संतापला, मला म्हणाला बाबा आमच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये, आमचं वर्ष फुकट चाललंय त्याचं काय?
आणि त्याला जबाबदार कोण? आमची परीक्षा जर का पुढे गेली तर आमच्या आयुष्यातले दिवस काय म्हणून आम्ही फुकट घालून द्यायचे? तर सगळी मुलं म्हणे चिडलेली आहेत, कोणीच काय बोलत नाही. आणि मग त्यावेळेला तो पहिला प्रथम त्या राज्यपाल जमीर होते ना, त्यांच्याकडे तो शिष्टमंडळ घेऊन गेला. मला वाटतं मंत्री टोपे त्यांच्याकडे पण गेला आणि तिथून मग ही इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली. पण अगदी कमी वयात त्याच्यावर जबाबदारी पडलेलं चित्र दिसतं. कमी वयात म्हणजे तो मी सांगितलं ना की विद्यार्थी दशेमध्येच त्याला तो संप जो आहे त्या संपानंतर तो पुढे आला. असं म्हटलं जातं की आदित्यच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तुम्ही फार नंतर राजकारणात आला आणि ही गॅप भरून काढण्याच्या दृष्टीने किमान ही चूक आपल्या पुढच्या माझ्या कॉलेजमध्ये मी असताना सुद्धा संप झाला होता प्राध्यापकांचा. हा कदाचित को इन्सिडेन्स असेल, पण सहज एक आठवण म्हणून सांगतो, खरंच संप झाला होता. मी अप्लाइड आर्टला होतो, जे स्कूल ऑफ आर्टच्या अप्लाइड आर्टमध्ये. आणि त्यावेळेला म्हणजे चालेल ना थोडंसं व्हाईट बॉल टाकले तर जे बद्दल प्रेम असणारे अनेक मंडळी आहेत. हा, जे प्रेम आहे ते सगळे बोला. आणि त्यावेळेला डायरेक्टर होते बाबूराव सडवेलकर. त्या सडवेलकरांच्या विरुद्ध सगळे प्राध्यापक एकत्र झाले आणि त्यांनी संप केला. पण आमचा अभ्यास कुठे थांबला नव्हता, कारण आमचा अभ्यास कसा होता, स्केचिंग कर, पेंटिंग कर, ड्रॉइंग कर. त्याच्यामुळे आमचं कॉलेज हे सुरू होतं. आणि हे सगळे बसायचे बाहेर, ते काय तंबू बिंबू टाकून बसले, आम्ही एन्जॉय केले, त्यांची पण स्केचेस करायचो आम्ही. तर असं ते सगळं वातावरण होतं. आणि आदित्य आला तर त्यांचं कसं ते कॉलेजच बंद होतं ना, म्हणजे शिकवायलाच कोणी नव्हतं. उद्धवजी, तुम्ही त्यावेळी स्केचेस काढलेली आहेत? अर्थात स्केचेस काढलेत. मी व्यंगचित्र पण काढत होतो तेव्हा. काही माझी व्यंगचित्र साधारणतः 79-80च्या सुमारासमध्ये मार्मिकमध्ये पण प्रसिद्ध झालेली आहेत. मला वाटतं ब्रेकिंग न्यूज आहे ही. ब्रेकिंग नाही, आणि हे किती बरं झालं की बाळासाहेबांनी त्यावेळी युवासेना सुरू नाही केली, त्यामुळे आदित्यला युवासेना असली तरी तुम्हाला नंतर शिवसेनेचं कार्याध्यक्षपद मिळालं. चांगलं कशात मानायचं ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. स्टार सिटीचे सहप्रायोजक पोस्ट फ्री ऍड्स ऑन OLX.in. टू नो मोर SMS MWay to 588888 आणि ऑन प्रीमियम इनर्स. कीप इट ऑन. अपने प्लैटिनम डे ऑफ लव का इजहार कीजिए प्लैटिनम लव बैंड्स के साथ. चंद्राच्या सौंदर्यावरही डाग आहे, प्रशंसेत मिसळलेला चापलुसीचा राग आहे, पण शौक एकदम खरा. पानविलास पान मसाला, शौक मोठी गोष्ट आहे. गिर का जंगल, भारत का एकमात्र जंगल जहां राज करते हैं 400 से भी ज्यादा एशियाटिक लायंस यानी बब्बर शेर. राजा और प्रजा का अनोखा रिश्ता है यहाँ. यूं लगता है जैसे शेर इंसान की रखवाली कर रहे हैं और इंसान शेरों की. यहाँ खुशबू है पत्ते पेड़ों की, शेरों की. यहाँ खुशबू है गुजरात की. कुछ दिन तो गुजारिए गुजरात में. शारंगधर सुखसारकवटी सकाळी पोट शारंगधर सुखसारकवटी सकाळी पोट शारंगधर सुखसारकवटी चूर्णाला आता रामराम. विसरलास ना तारुण्य, यासाठी जो परफेक्ट हेअर कलर. ह्याची नो ड्रिप टेक्नॉलॉजी केसांना ठेवते नॅचरल आणि तुम्ही बनता पुन्हा यंग. जो परफेक्ट पुन्हा यंग. डॉनी, इंडिया का स्टाइल. कधी कधी लाईट ऑफ करणं इतकं सोपं नसतं. म्हणूनच फिलिप्स एनर्जी एफिशियंट लाईट्स, जे प्रखर प्रकाशासोबत करतात बचत देखील. परफेक्ट पर्याय लिमिटेड सीट्स आणि रिलॅक्स टूर प्रोग्राम गार्डियन हॉलिडेज. सगळं ठीक आहे बाळा, काही काळजी करू नको. व्हिडिओ डाउनलोड तर पाहिजेच ना यार, म्हणून जॉईन करा आमचा नेटवर्क एअरटेल फ्रेंड्स पॅक सोबत. कारण प्रत्येकच फ्रेंड हवा असतो. Profit.biz, a click away.
असं नेहमी म्हटलं जातं की काही माणसं आहेत किंवा एक समूह आहे जो नेहमी उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांच्या आसपास असतो आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना उद्धवजींपर्यंत पोहोचता येत नाही. यात कितपत तथ्य? असं बोलणारी काही माणसं आहेत. माझ्यासोबत जर का काही माणसं असती तर तुम्ही बघा ना, आता सुद्धा निवडणुकीची उमेदवाराची यादी जाहीर झाल्यानंतर इतर ठिकाणी जे काही घडलं तसं शिवसेनेत कधीच घडत नाही. कारण आता संवादाची एवढी साधनं उपलब्ध झालेली आहेत. साधा मोबाईल फोन, माझा मोबाईल फोन मी कधी ऑन ठेवत नाही. ऑन म्हणजे डायव्हर्ट केलेला असतो, पण नेहमी SMS वरती माझं काम चालू असतं. नाही, पण उद्धवजी तुमची इमेज जी आहे ती मात्र माणूस घाणा नेता अशीच आहे. आता वाटतं का तुम्हाला? वाटते का तुम्हाला? आणि ज्या वेळेला मी संवाद दौरा केला होता महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तर दिवसाला मी 20-25 सभा केल्या होत्या. मला नाही वाटत एवढा संपर्क, जनसंपर्क गेल्या 5-7 वर्षामध्ये कोणत्या दुसऱ्या नेत्याने केला असेल. नाही, तुमचे जे विरोधक असतील तुमच्या या दाव्यावर असं म्हणतील की आता ठीक आहे, आता इलेक्शन आहे म्हणून आले उद्धव. नाही, मी गेल्या 5-7 वर्षातलं पण बोलतो. नाही, मी म्हणतो आता इथला जो जनसंपर्क आहे त्याच्याबद्दल. लोक तर आहेत, सभांमध्ये त्या लोकांशी भेटता येतं किंवा काही जण आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकतात. पण आजकाल अनेक नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षातली असतील, ती संवादासाठी, लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा सुद्धा वापर करताना दिसतात. आपल्याला असं कधी वाटलं की मला सोशल तेवढंच नेटवर्किंग मी करतो. तुम्ही जेव्हा जेव्हा आता प्रचार सभा घेतली किंवा लोकांशी बोला तेव्हा नेहमी त्या करून दाखवल्याबद्दल बोला. पण मग यावर जी टीकेची झोड उठली त्याला तुम्ही त्या जाहीर कॅम्पेनचं यश मानता? त्याच्यातच तुमचं यश? सगळ्याला त्याच्यावरतीच बोलत राहावं लागलं. अहो, परवा तर ते आपण जिंकल्यानंतर धोनीचा फोटो आणि करून दाखवलं. म्हटलं 17 तारखेला त्या धोनीच्या जागी माझा फोटो येणार आहे. पण काही ठिकाणी हे पाहायला मिळालं की ठीक आहे, तुम्ही गार्डन्स वगैरे केले आहेत, सगळं मान्य आहे, पण त्याची एक मर्यादित वेळ ठेवली आहे. म्हणजे आता आपण रस्त्यांचं नकोच बोलूया, आपण फक्त आता सध्या गार्डन पुरतं बोललं तर नाही, रस्त्यावरती पण बोलायला काहीच हरकत नाहीये. नाही, का सांगतो माहितीये ना, प्रामाणिकपणाने आपण लोकांच्या ज्या समस्या आहेत ना त्या आपण मान्य केल्याच पाहिजेत. म्हणजे मी कोणतीही समस्या त्याला मी बगल दिलेली नाही, हे मी प्रामाणिकपणाने सांगतो. मी जबाबदारी कधीच झटकलेली नाहीये. अगदी रस्त्याच्या बाबतीत सुद्धा जी काही आपल्याकडे मर्यादा आहे आपली, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा ना, गेल्या विशेषतः 5 वर्षात रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी मी पहाटे 4-4 वाजेपर्यंत फिरलेल्या रस्त्यावरची कामाची देखरेख करायला. मुद्दा काय येतो की टेंडर सिस्टीम जी आहे त्याच्यात लोएस्ट जो असेल त्याला काम द्यावं लागतं. हा आपला नियम आहे आणि हा नियम ना महापालिका बदलू शकत ना राज्य सरकार बदलू शकत, ते केंद्राकडनं बदलला गेला पाहिजे. लोएस्ट किती? लोएस्ट 5%, 10%, 15%, 40, 45% लोएस्ट असलं तरी काम द्यावं लागतं, कारण नाहीतर तो माणूस कोर्टात जातो. म्हणून आपण काय केलेलं आहे यावेळेला की तुम्ही 40% काय 100% लोएस्ट भरा ना, आम्हाला काय त्याच्याशी देणे घेणं नाही. पण त्यांच्यावरची राजीवजी आपण या गेल्या वेळेपासून एजन्सी नेमलेली आहे की कामाच्या दर्जावरची देखरेख ठेवली जाईल. पेवर ब्लॉक्स हे जे काही आता म्हणजे लावले जातात ज्या रस्त्यांवर, तिथे पुन्हा नव्याने तिथे जे नव्यानं काम केलं जातं हे पेवर ब्लॉक्स नंतर पुन्हा असं दाखवलं जातं की नाही हे नवे लावले गेलेत, पण प्रत्यक्षात तसं कारण बघितलं अनेक ठिकाणी नुसतं सिमेंट लावलेलं असतं ना, म्हणजे त्याचा खर्च नव्याने दिला जातो. बरोबर आहे. पेवर ब्लॉक आहेत ना, आता त्याच्यावरती सगळ्यांची टीका होते पेवर ब्लॉकवर. पेवर ब्लॉक हे पेवर ब्लॉक आहे, ते कोणाला फेवर केलेले नाहीये, म्हणजे ते कोणाचं तरी उखळ पांढरावं म्हणून ते केलेलं नाहीये. जर का त्याच्या खाली सपोर्ट म्हणजे रस्ता पृष्ठभाग जर का नीट केलेला असेल ना, तर त्याच्यावरती ती इंटरलॉकिंग सिस्टीमने खूप चांगल्या पद्धतीने राहतात. त्याच्या खालची जमीन जर का दबली जाणार असेल तर ते दबले जाणार. आणि अनेकदा असं होतं की आपल्याला रस्ता दबला गेलेला दिसतो, कारण खाली त्याचं जर का समजा खणलं गेलेलं असेल. बऱ्याचदा कसं होतं राजूजी, आपण सगळे अनुभव करतो, रस्ता झाल्यानंतर पाईपलाईनसाठी खोदावं लागतो, एखादं वायर तुटते मग त्याच्यासाठी खोदावं लागतं. आता नवीन याच्यामध्ये आपण ती सुद्धा सुविधा केलेली आहे की बाजूनेच ते डक टाकण्यात येतात. तर अशा सगळ्या गोष्टी आपण सुधारणेकडे चाललेलो आहोत. नाही, पण मूळ प्रश्न तुमचा राहिला, मी तुम्हाला रस्त्याकडे वळवला, तर तो काय प्रश्न होता? मी असे अनेक नवीन गार्डन्स बघितले की जे केलेत खरंच छान, पण मग त्यांची एक मर्यादित वेळ ठेवली, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. आता दुपारचा मुंबईकर बाहेर एवढे मोठाले बस स्टॉप्स आहेत, पण तिथे ऊन असतं बरंच. ठीक आहे, बस याला बराच वेळ लागतो, तो तिथे थांबला थोडा वेळ, तर काय फरक पडणार आहे फारसा? मेंटेनन्सच्या नावाखाली जे काही मधले जे काही 7-8 तास बंद असतं, यावर काहीतरी आपण ठेवू ना, ओपन ठेवू, त्याच्याबद्दलही करू. पण आणखीन एक तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन एक चांगला विषय केला. आता बस स्टॉप्स
बस स्टॉप्स गेल्या 5 वर्षात सुधारलेत की नाही सुधारलेत? मान्य तुम्ही करता की नाही करत? तेव्हा कधी आपण बघितलं चोरीलाही गेलेत. हा, आता चोरीला ते काय महापालिका नाही चोरत. अहो, गटाराची झाकणं चोरीला जातात. नाही, हे सत्य आहे. म्हणजे अनेक ठिकाणी राजीवजी तुम्हाला सांगतो, सुशोभीकरणासाठी आम्ही कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्या कुंड्या चोरीला जातात, कचरा पेट्या चोरीला जातात, गटाराची झाकणं चोरीला जातात. माईचा तू हात फिरविता ती आली भुरकंची DSK, घराला घरपण देणारी माणसं. दैनिक पुण्यनगरी, महाराष्ट्रातील करोड वाचकांची पसंती. वृत्तभेद, जिल्हा न्याय वृत्तांत, प्रवाह, संपादकीय बाणा. चित्रनगरी, महिलांसाठी सही, कुटुंबातील सर्वांसाठी दैनिक पुण्यनगरी. घराघरात, मनामनात. टिपिकल मराठी सिनेमाची चौकट म्हणून बाहेर काढली. म्युझिक इज ऑसम. म्युझिक खूप छान आहे. सगळ्यांना खूप 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 आवडेल हे फिल्म. अरे सुबह सुन ना, कोटक महिंद्रा ना 4 की जगह 6% इंटरेस्ट दे रहा है. खाता खोलूं क्या? अरे बिल्कुल खोल दे. इसे 2% ज्यादा मत समझ, 50% एक्स्ट्रा है. खोल ले. सुबह सब जानता है. Kotak Mahindra Bank. Through adventure, we explore the world. Through teamwork, we overcome challenges. We rule the waters, excel underwater, soar high in the sky. We are men in white, warriors of the sea. If you want to experience the thrills, come join the Indian Navy and live your dreams. पुनर्विवाह जिंदगी मिलेगी दोबारा 20 फरवरी से सोमवार से शुक्रवार रात 10:30 बजे ZTV पर. डॉनी, इंडिया का स्टाइल. योग्य निर्णय घेण्यासाठी कुठे मिळेल योग्य माहिती? महापालिका निवडणुकीबाबत सर्व माहिती सोप्या, साध्या आणि रोचक भाषेत. बघा कौल मराठी मनाचा रोज सायंकाळी 7:30 वाजता फक्त नंबर 1 मराठी न्यूज चॅनल स्टार माझावर. सहप्रायोजक पुण्याचे शुद्ध माक्याचे महाभृंगराज तेल, धौती ओक चूर्ण आजच रात्री घ्या. विस्टाकोर, रायझिंग द बार आणि दैनिक पुण्यनगरी, घराघरात मनामनात. पुणे जिल्ह्याचे नेते माननीय श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष कलाटे, चेतन भुजबळ आणि मित्र परिवार. जनरली दरवर्षी पाहायला मिळते की शिवसेनेची याबद्दलची थेट भूमिका असते. त्याचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, पळून लावतात, हुसकावून लावतात. यावेळी असं काही घडलं नाही. हा उद्धव ठाकरेंचा प्रभाव का आदित्य ठाकरेंचा प्रभाव? त्या उद्यानामध्ये फुलं फुलायला अजून वेळ आहेत. नाही, हा उद्धव ठाकरेंचा पराभव का आदित्यचा विजय असं म्हटलं पाहिजे. आम्ही दोघही, मी काय आदित्य काय, दोघे निवडणुकीच्या कामात एवढे व्यस्त होतो की प्रत्येक दिवस. त्यामुळे प्रेमी जीवांना काल सुटका झाली. एक ऑफ द रेकॉर्ड विचारतो, काल व्हॅलेंटाईन डेला आदित्य ठाकरे कुठे होते? प्रचारात होता तो. पण म्हणजे आमचा व्हॅलेंटाईन डे हा असा असतो, जनतेवरती आम्ही प्रेम करतो आणि जनता आमच्यावरती प्रेम करते. आणि आम्ही म्हणून जनतेसाठी जी काही कामं करतो त्याचं व्हॅलेंटाईन डे आमचा खरा उद्या आहे. जनता आम्हाला उद्या भरघोस मतं देणार आहे. प्रचार काळात आपण बघितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जी टीकेची झोड उठवली, तर मी नाही सुरुवात केली. नाही, पण आपण ते म्हणजे त्या भाषणांदरम्यान आपण पाहिलं, ऐकलं, तर एवढ्या टोकाच्या तिरस्काराचं कारण काय? त्यांना विचारा. मी सुरुवात केली, करून दाखवलं. मग त्यांनी ती नकला केल्या. त्याला मी काय करू? माझ्या प्रत्येक बोट मी जिकडे दाखवलं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अगदी त्याच्या घरी जरी जाऊन आपण पाहिलं, डावीकडे बघितलं तर ते 1008 गणपतींचं गणेशद्वार केलेलं आहे, केवढं सुंदर आहे. त्याच्याच तिकडे आपण ते ज्ञानेश्वर उद्यान केलेलं आहे. समोर बघितलं तर संयुक्त महाराष्ट्र दालन आहे, त्याच्या पाठीकडे जलतरण तलाव आहे. शिवाजी पार्कमध्ये आमची प्रचाराची सभा नाही झाली तरी सुद्धा शिवाजी पार्क आम्ही सुशोभित केलेलं आहे. तिकडे आम्ही महाराजांवरती काय बघा, शिवाजी पार्क आपण बोलतो. एक पुतळा आहे महाराजांचा, पण त्या पलीकडे तिकडे काही नाहीये.
म्हणून आपण शिवतीर्थ या नावाला साजेल अशी 2 म्युरल्स छान तिकडे केलेले आहेत. एक मोठी दीपमाळ केलेली आहे आणि शिवाजी महाराज अंबारीत बसले असं एक छान म्युरल केलेलं आहे. महाराजांचा जो मोठा पुतळा आहे त्याच्या खाली महाराजांच्या राज्याभिषेकाचा म्युरल केलेला आहे. नंतर जी काय प्रवेशद्वार आहेत ती प्रवेशद्वार नुसते असे सुळके उभे केले होते, कोणी केले होते काय केले होते माहित नाही. त्या प्रवेशद्वारांवरती शिवाजी पार्कमध्ये साधारण ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात, मग क्रिकेट असेल, मलखांब असेल, टेनिस आहे, इतर म्हणजे क्रिकेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांची एक आपण थोडंसं स्टायलिश असे पुतळे केलेले आहेत. तो जॉगिंग ट्रॅक वगैरे होता तो चांगला केलेला आहे. तर असं हे शिवाजी पार्क पण आम्ही फुलवलेलं आहे. तर ही सगळी कामं आम्ही करून दाखवलेली आहेत. म्हणजे मी स्विमिंग पूल करून दाखवलेला आहे. टीकाकारांना म्हणायचं तुमच्यात हिंमत असेल तर त्याच्यात पोहून दाखवा, कारण तो ऑलिम्पिक साईजचा आहे, दमून जाल तुम्ही पोहता पोहता आरोप करून करून. उद्धवजी, एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की महाराष्ट्रात विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या जेव्हा आत्महत्या होत होत्या, एक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अगोदरचा काळ होता जेव्हा उद्धव ठाकरे तिथे खूप फिरत होते आणि शेतकऱ्यांना, फक्त विदर्भातल्या नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेना त्यावेळेस खूप जवळची वाटली होती. त्या निवडणुका झाल्या, त्यांचे निकाल काय असतील ते असतील, पण जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसं मात्र झालं नाही. उद्धव ठाकरे कुठेच ना शेतकऱ्यांच्या जवळ होते ना ग्रामीण भागाच्या जवळ होते. याला कारण फक्त महानगरपालिका निवडणुका होत्या की आणखीन काही? नाही, एक सांगतो तुम्हाला, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं. शेतकऱ्यांसाठी मी खरोखर खूप महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे आणि त्यावेळेला मी शेतकऱ्यांना त्यांना कर्जमुक्त करू असं स्वतः वचन दिलं होतं, कारण हे वचन बाळासाहेबांनी त्या आधीच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं. कारणं काही असतील पण आम्हाला यश मिळालं नाही. साहजिकच आहे. मला असं वाटलं की बाबा ठीक आहे, कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय का, शेतकऱ्यांना आणखीन काहीतरी वेगळं हवंय का, आणि तरी सुद्धा आम्ही आंदोलन करायचे काही सोडलेलं नाहीये. ठिकठिकाणी आज सुद्धा, म्हणजे आज म्हणतो म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये, मग तो खताचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आमचे आंदोलनही सुरू आहेत. पण निवडणुका झाल्यानंतर मला पण हा एक विषय आहे की जसं तुम्ही म्हणता की बाबा शेतकऱ्यांच्या आम्ही जवळ होतो किंवा शेतकऱ्यांना आम्ही जवळचे वाटत होतो, तरी सुद्धा मग त्यांच्या चांगल्यासाठी आम्हाला यश का मिळालं नाही, हा थोडासा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण आहे की म्हणून उद्धव ठाकरे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपेक्षा जिल्हा परिषद नाही असं नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही वाऱ्यावर नाही सोडल्या. एक तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका या एवढ्या जवळजवळ घेतल्या गेल्या. त्याच्यात महापालिका सुद्धा फक्त मुंबईची महापालिका नाही, मुंबईबरोबर 10 महापालिका आहेत. नाशिक, ठाणे आहे, उल्हासनगर आहे, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, अकोला, नागपूर, अमरावती, अशा सगळ्या आहेत. तर इथली सगळी एकूण यादी, तिथली मांडणी हे करत असताना दरम्यानच्या काळात आम्ही शिवसेना भवनमध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, तालुका प्रमुख आहेत, या सगळ्यांना बोलून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची एक एक जबाबदारी दिली. त्यांच्याकडनं मग आम्ही तिथे स्थानिक ज्या आमच्या त्याला कमिटी म्हणा, समिती म्हणा, अशा तयार करून उमेदवार यादी करण्याची आम्ही त्यांना एक परवानगी दिली होती. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच की तुमचं वय, कारण महाराष्ट्रातले जे काही प्रमुख तरुण नेते जे आहेत, जे एखाद्या पक्षाची धुरा सांभाळतात, असे काही मोजकेच आहेत हाताच्या बोटावर मोजण्यात, त्याच्यामध्ये एक तुम्ही मोडतात. त्यामुळेच धन्यवाद तुमच्याकडनं अपेक्षित होते आणि म्हणून हा प्रश्न विचारावा वाटतो की जर तुम्ही तितकी धावपळ करू शकता तर त्यासाठी किमान 1, 2, 3 सभा तरी का महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला नाही मिळाल्या? मधल्या काळामध्ये मी सभा घेतल्यात ना तिकडे. अगदी प्रचार म्हणजे मला मतं द्या म्हणूनच सांगायला पाहिजे अशातली काही गरज नाही. जसं आज शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण राज्यभर फिरतायत, गल्लीबोळं मध्ये फिरतायत, ही लोक प्रचाराच्या पूर्वी कधीतरी महाराष्ट्रामध्ये फिरलेली तुम्हाला दिसलेत का? किंबहुना जो माझा प्रश्न आहे की आज मुंबईमध्ये शरद पवार साहेब येऊन गेले, पुण्यामध्ये आले, सगळीकडे फिरतायत, पण इतर वेळेला क्रिकेटची मॅच सोडून शरद पवार कधी मुंबईत तुम्हाला दिसलेत का? तर तसा तर मी नाहीये ना. ज्या वेळेला मला बोलवण्यात येतं त्या वेळेला मी जातो. काही वेळेला आमचे कार्यक्रम असतात आणि मध्ये मी जाऊन आलेलो आहे, सभा माझे झालेल्या आहेत. पण दुर्दैवाने काय होतं की सगळे जेव्हा मी पिंजून काढत होतो त्यावेळेला मी अगदी स्टार माझा असं नाही म्हणत, पण जेवढी एक दखल घेण्याची आवश्यकता होती, नाहीतर मला सांगा कर्जमाफी जी झाली, आता त्यानंतर काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सगळेच त्याचं श्रेय घेतलं. चढावट लागली, काही ठिकाणी साखर वाटली. माझ्यावरती तेव्हाही टीका अशी झाली की याने काय 1-2 सभा घेतल्या म्हणून कर्जमाफी अख्ख्या देशाची कशी काय होते? मग देशामध्ये इतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षांनी कर्जमाफीसाठी मागणी केली होती? किती ठिकाणी सभा झाल्या होत्या? किती ठिकाणी मोर्चे निघाले होते? तर ह्या गोष्टी ज्या झाल्यात ते झाल्यात, पण त्याची एक दखल आपण घेत नाही, हे सुद्धा एक दुर्दैव आहे. माझी खंत आहे ती. पण उद्धव साहेब, मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली, तसं मनसे सुद्धा स्थापन झाली आहे, पण
तुमचे काही वैयक्तिक हेवेदावे असतील त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंसोबत नाहीयेत. मी नाही, तो माझ्यासोबत नाही. पण जर मी घरातच आहे तिकडेच आहे. पण मी शिवसेना मराठी सोडलेली नाही. माणसाच्या हितासाठी फक्त तुमचे वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून तुम्ही दोघं एकत्र येणार का? आज काँग्रेसमध्ये सुद्धा बंड झालेला आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा कोणते त्यांनी बंड अजित सावंत म्हणालेत की काँग्रेसमध्ये सुद्धा मराठी माणसावरती अन्याय होतोय. मग मराठी माणसाने आता ठरवलं पाहिजे की सगळेच जर का मराठी माणसाबद्दल बोलायला लागले तर माझा मराठी कोण? कारण मराठीचा मुद्दा हा शिवसेना प्रमुखांनी जर का आधी उचलला नसता तर आज नव्याने जन्माला येणारे जे काही पक्ष आहेत ते आले असते का? आणि आमच्यात आम्ही कमी काय केलेलं आहे? शिवसेना सतत मराठी माणसासोबत राहिलेली आहे. ज्या ज्या वेळेला मराठी माणसावरती संकट आलं त्या वेळेला शिवसेना उभी राहिलेली आहे. पण मग हा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने मी सांगतो की आज भीमशक्ती आमच्या सोबत आलेली आहे. त्या भीमशक्तीला त्या अर्धवट म्हणतात? ती मराठी माणसं नाही आहेत का? आंबेडकरी जनता जी आहे ती मराठीच आहे ना. मग त्यांना तुम्ही अर्धवट कसे काय म्हणू शकता? मग दोघाबरोबर एक अर्धा. मग तुम्ही गंमत किंवा टिंगल टवाळी ठीक आहे, पण आंबेडकरी जनतेचा अपमान नाहीये का? ती लोक मराठी नाहीयेत का? सीमा भागामध्ये मराठी माणसं राहत नाहीत का? तो महाराष्ट्र आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. त्या लोकांचा आक्रोश आहे की आम्ही मराठी आहोत, आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि कर्नाटक सरकार आमच्यावरती लादलं गेलंय. मग अशा वेळेला शिवसेना आणि मनसे यांच्या भूमिकेत फरक मराठी माणसाला कळतोय ना. जर का त्या सीमा भागातल्या मराठी बांधवांना, माता भगिनींना उद्या आता पटकन जर का आदेश निघाला की त्यांना मुंबई महापालिकेत मतदान करण्याचा अधिकार आहे तर सगळे धावतील ना त्यांच्यासाठी. पण तो अधिकार नाही आहे म्हणून तुम्ही मराठी असला तरी चालेल पण तुम्हाला कानडी आलीच पाहिजे कारण तुम्ही कर्नाटकात राहता. ते बोलतात आम्हाला आमचा तोच तर आक्षेप आहे. जसं एखादी सुधारणा झाली, नरेंद्र मोदींचं गुणगान चांगलं आहे कारण नरेंद्र मोदी काय आम्हाला लांबचा नाहीये माणूस, आमच्या परिवारातलाच आहे. शिवसेना भारतीय जनता पक्ष त्यांचं प्रगती जशी जाऊन तिकडे बघितली जाते तसं सीमा भागात जाऊन त्यांच्यावरचा अत्याचार बघा ना. मी दोन्हीकडे गेलेलो आहे. आंब्यांचा सीझन संपल्याबरोबर या आंब्याच्या व्यापाऱ्यांनी आपल्या सेकंड इनिंग सुरू केल्या. अरे रे, आंबे विकण्याशिवाय बाकीच्या कामांमध्ये हे निघाले बेकार. सीझन मध्ये काहीतरी करायला हवं त्रास आहे नुसता. अरे अंकल, प्रत्येक मोसमात आंब्यांविषयी नाही ऐकलंस? माझाच्या प्रत्येक घोटामध्ये आहे ताज्या रसाळ आंब्यांची अनुभूती. कोणत्याही मोसमात आंब्याचा सीझन संपू शकतो पण माझाचा नाही. 7 फेरों का बंधन बदल देता है हर किसी की जिंदगी, लेकिन पुनर्विवाह जिंदगी मिलेगी दोबारा 20 फरवरी से सोमवार से शुक्रवार रात 10:30 बजे ZTV पर. इतके रोल्स केल्यानंतर आता मिळालाय मला आपल्या लाईफचा सर्वात स्पेशल रोल. आणि ही गुड न्यूज मला मिळाली प्रेगा न्यूजमुळे. आता पिरियड्स मिस झाल्यावर आपण प्रेग्नेंट आहात की नाही ही गुड न्यूज घर बसल्या मिळवा नव्या प्रेगा न्यूज प्रेग्नन्सी टेस्ट किट सोबत. मॉमनं मला दिले होते, आता हे तुझे. प्रेगा न्यूजने श्योर व्हा. Switch to digitally secured modern homes at Eastern Ranges. Funness. तुमचं आणि कुटुंबाचं भविष्य सुखकर करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आजच करून घ्या. ही काळाची गरज आहे. इंडस हेल्थ प्लस प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप स्पेशालिस्ट. खरं तर मला डिस्कवर 125 पाहिजे होती पण बाबा म्हणाले अशी गाडी घ्यायची जास्त फास्ट नाही जात म्हणून घेतली. डिस्कवर नाहीये पण चालतं. याला डिस्कवर 125 पाहिजे होती पण मी म्हंटल आता लग्न बिग्न झालंय, जास्त पिकअप दाखवून कुणाला इम्प्रेस करण्याची काही गरज नाही म्हणून मग घेतली. चालतंय. मी विचार केला बॉस म्हणेल की जास्त पॉवरफुल इंजिन घेऊन माझ्या पुढे जायला बघतोस म्हणून मी घेतली. डिस्कवरच्या तोडीची नाहीये पण चालतं. चालतंय तर बस चालतच आहे, डिस्कवर नाहीये. DTSI powered Bajaj Discover 125. हे चालत नाही, धावते. उद्धवजी तुम्ही गुजरातमध्ये गेला होता, आम्हाला कळलं नाही कधी. गुजरातमध्ये मी गेलो होतो पण मी नुसता उदो करायला गेलो नव्हतो. मी भुजचा ज्या वेळेला भूकंप झाला होता त्यावेळेला शिवसेनेने इथे मदत फेरी काढली होती आणि 75 लाख रुपये तेव्हा शिवसेनेने तिकडे दिले. त्या पैशातून तिकडे शाळा पण बांधल्या गेल्या. सुरेशदादा जैन आणि शांतीलाल मुथा हे त्यावेळेला तिकडे ते काम करत होते. नंतर
तेव्हा नरेंद्र मोदी नव्हतेच तिकडे, मला वाटतं दुसरे कोणतरी मुख्यमंत्री होते. नंतर नरेंद्र मोदी ज्या वेळेला नर्मदा सरोवरासाठी उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला मला शिवसेना प्रमुखांनी तिकडे पाठवलं होतं. अक्षरधाम मंदिरावरती जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मी तो हल्ला झाल्यानंतर तो जो जवान जखमी झाला होता त्याला मी जाऊन बघून आलो आणि तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींना मी भेटून आलो होतो. म्हणजे मी गुजरातमध्ये सुद्धा नाही, ही आधीची स्थिती झाली. आता गेल्या काही काळामध्ये मोदी आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर पडलंय? नाही पडलेलं. कशासाठी पडलं? मोदी अशी अपेक्षा होती की जे काही मधल्या काळामध्ये झालं त्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईमध्ये प्रचाराला येतील, किमान 1-2 सभा घेतील. मोदी प्रचाराला मागे एकदा दसरा मेळाव्यात का कुठल्या तरी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात आलेत ना मोदी. जर का त्यांना आम्ही असं होतं आता जेव्हा मेसेज देण्याची आवश्यकता होती त्यावेळेला ते, मला नाही वाटत मेसेज देण्याची अशी काही वेगळी आवश्यकता होती. आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राज ठाकरे गुजरातला गेले असं अहो पण अशा टुरिस्ट ट्रॅव्हलिंग कंपन्या खूप आहेत. त्यामुळे त्या राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्यामुळे तुम्ही आणि भाजपमध्ये थोडीशी धुसफूस निर्माण नाही झाली, कारण गुजरातमध्ये अनेक लोक पर्यटक येत आहेत ना. आणि तसं मला तेच मी म्हणतो ना की मग माझ्या मुंबईमध्ये जे आपण केलेलं आहे ते न बघता दुसऱ्या राज्यात तुम्ही जाऊन बघता, मग मुंबईमध्ये जे आसपास जे घराच्या झालेले आहे ते पण बघायला पाहिजे. पण उद्धवजी, जी आत्ताची आपली स्थिती आहे महाराष्ट्राची आणि गुजरातमधली जी स्थिती आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल समाधानी आहात? म्हणजे का फक्त म्हणजे आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत म्हणून आपण आपलंच श्रेष्ठ असं म्हणत राहायचं? जर शेजारच्या राज्यामध्ये कोणी प्रगती करत असेल तर आपण मोकळ्या मनानं ती प्रगती केली असं म्हणण्यामध्ये म्हणजे अडचण काय आहे? मी कुठे नाही म्हणतोय, मी अडचण नाही कुठे म्हणतोय. पण एक मिनिट, त्याच वेळेला कर्नाटकातल्या किंवा सीमा भागातल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन काय मिळणार आहे तुम्हाला? हे बोलणं योग्य आहे का? म्हणजे माझ्या राज्याची मी अवहेलना करणं हे योग्य आहे का? नाही, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कशाला येत आहे, काय ठेवलंय महाराष्ट्रामध्ये? अशा नजरेने जर का महाराष्ट्र बघितला जात असेल तर मला माझ्या राज्याचा अभिमान आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे सांगली मिरज भागातले उद्योजक हे आता कर्नाटकामध्ये जाऊन तिकडे आपले उद्योजक सुरू करायच्यासाठी धडपड करतायत, कारण तिथं त्यांना वीज आहे, तिथं त्यांना रस्ते आहेत, तिथं त्यांना पाणी आहे. आपण त्यांना फक्त त्यांनी मराठी आहेत, महाराष्ट्रातले आहेत म्हणून त्यांनी इथंच राहावं अशी अपेक्षा करणंही म्हणजे गैरवाजवी आहे ना. अगदी बरोबर आहे, पण याच्यात दोष महाराष्ट्राचा आहे की सरकारचा आहे? मग आपण लढायला कोणाशी पाहिजे? सरकारशी लढलं पाहिजे. सरकारशी आपण लढलं पाहिजे की हा सोन्यासारखा महाराष्ट्र आज सुद्धा मी असं म्हणेन की थोडंसं इकडे तिकडे केलं तरी महाराष्ट्र कुठच्या कुठे जाईल प्रगतीमध्ये. पण ती इच्छा जर का राज्यकर्त्यात नसेल तर तुम्ही महाराष्ट्राला का दोष देता? नाही, आता समजा तुमच्या मते ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमध्ये ही उणीव आहे, पण जर समजा शेजारच्या राज्यामधलं कुणी जर ती उणीव भरून काढून काही करून दाखवत असेल आणि आपण म्हटलं की अरे वा त्यानं चांगली केली तर त्याच्यामध्ये पण मी त्यांना वाईट कुठे म्हटलंय? म्हणून तर मी त्यांना पाठिंबा द्यायला गेलो होतो की नर्मदा सरोवराच्या वेळेला म्हणजे ते उलट संघर्ष करत होते तेव्हा मी गेलेलो आहे. म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं म्हणून. तुम्हाला असं वाटतं की आपण महाराष्ट्राला मोदींसारखा मुख्यमंत्री पाहिजे? मोदींपेक्षाही चांगला मिळू शकतो, मोदींपेक्षाही चांगला मिळू शकतो. आज नितीश कुमार बिहारमध्ये चांगलं काम करतायत असं सगळे म्हणतात. मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाण चांगलं काम करतायत. कामं करतायत ना, कामं करा. कामं करण्यासाठीच तर लोकांनी निवडून दिले. तुमच्या नजरेत असा कोणी नेता आहे? आरसाय करे तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार आहात? नाही म्हणजे नाही आरसा दाखवला असता त्यांना, मी पाहिला असता असं पण मी म्हणतोय. उद्धवजी, तुम्हाला आरसा दाखवला असता की तुम्ही येऊ शकता मुख्यमंत्री. उद्धवजी, यालाच जोडून मला विचारा वाटतंय, तुम्हाला किंग व्हायला आवडेल की किंग मेकर व्हायला आवडेल? सध्या किंगफिशर अडचणीत आहे असं म्हणतात, त्याच्यामुळे चांगलं काम करून घेणं. आता मुंबईमध्ये मी काय महापौर होतो का? पण तरी मी चांगलं काम माझ्या टीमकडनं करून दाखवलं. नाही, किंग मेकर हा प्रश्न नाहीये. अजूनही महाराष्ट्राची सत्ता त्याला 2 वर्ष निवडणुकीला आहेत, 2.5 वर्ष निवडणुकीला आहेत आणि तोपर्यंत कशाला जायचं लांब? आता उद्या महापालिकेची निवडणूक आहे. मी एवढंच म्हणेन की कालपर्यंत जी काही आमची कारकीर्द आम्ही दाखवलेली आहे ती नक्कीच मी म्हणेन की मला समाधान देणारी कारकीर्द आहे. उद्धवजी, आजवर जे नेते शिवसेना सोडून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आढळते
ती म्हणजे ते शिवसेना प्रमुखांना दैवत मानतात आता मार खातील ना ते बाहेर आणि तुमच्यावरती टीका करतात. बरोबर. म्हणजे काल परवा राज ठाकरे शिवसेना प्रमुखांवर जर टीका केली तर फिरू शकतील का? जोड्याने मारतील लोक त्यांना. कदाचित असंच असेल की शिवसेना प्रमुखांवरती टीका करता येत नाही म्हणून ते तुम्हाला लक्ष करतात का? किंवा म्हणजे काल राज ठाकरे असं म्हणाले की मी एक वेळ बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जायला तयार आहे पण उद्धव ठाकरेंच्या नाही. तर याच्यात डिफरन्स आहे का? बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे का? ही पवार नीती आहे. ही पवार नीती आहे. म्हणजे कदाचित चाणक्याने आता यांच्याकडनं ते धडे घेण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. नाही एक मिनिट यांचं पूर्ण करू द्या ना. मला 2 शिवसेना कुठे दाखवा ना पहिल्या. परवा तर आमची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एकाच शिवसेनेची सभा होती. आमच्याकडे एकाच शिवसेनेचे 135 उमेदवार उभे आहेत. सगळ्यांची निशाणी एकच आहे. शिवसेना प्रमुख एकच आहे. आणि दुसरी शिवसेना कुठे? असं काही नवनिर्माण नाही झालेलं शिवसेनेमध्ये. स्टाईल वेगळी असू शकते, स्टाईल असू शकते पण शिवसेना एकच आहे. सगळे जर का आपल्याकडे काय एकासारखी एक अशी काही कारखाना नाहीये आणि म्हणून स्टाईल तशीच करून काही वेगळं निर्माण नाही ना करता येत. तशीच्या तशी स्टाईल अंगीकारून नवीन काय निर्माण केलं ते आहे तेच तुम्ही दाखवताय. उद्धवजी, एक भाषेचा मुद्दा थोडा वेळापूर्वी निघाला होता. शिवसेनेचा चेहरा पूर्णपणे आधी मराठी असायचा, आता तो थोडा कॉस्मोपॉलिटन होताना दिसतोय. म्हणजे अनेकदा आम्हाला प्रचारादरम्यान सुद्धा प्रचार साहित्य वेगळ्या भाषेमध्ये प्रसारित केलेलं दिसलं. तर हा कॉस्मोपॉलिटन होण्याचा बदल हा कसा झाला किंवा काय? एक सांगतो तुम्हाला, कॉस्मोपॉलिटन झालोय, कॉस्मोपॉलिटन होतोय अशातला मुद्दा नाहीये. मुंबई महापालिका ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आहे. मुंबईमध्ये तुम्ही असं नाही बसू शकत. समजा तुम्हाला नळ सोडण्याच्या ठिकाणी, पाणी सोडण्याच्या ठिकाणी बसवलं तर तुम्ही असं नळ फिरू शकत नाही की फक्त मराठी माणसाच्या घरात पाणी जाईल, हिंदी भाषिकाच्या घरात जाईल, गुजरातीच्या जाईल. या सुविधा या सगळ्यांसाठी द्याव्या लागतात. सगळ्यांसाठी सुविधा द्याव्या लागतात. म्हणून जो मी एक माझा आक्षेप आहे की मुख्यमंत्री किंबहुना इतर मंत्री हे एका पक्षाच्या प्रचाराला कसे जाऊ शकतात, हा जो माझा आक्षेप आहे ना तो यामुळेच आहे की तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात, एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात. शरद पवार सुद्धा पुण्याचा जाहीरनामा त्यांनी राष्ट्रवादीचा जो काही प्रकाशित केला, देशाचा कृषी मंत्री एका पक्षाचा जाहीरनामा महापालिकेचा कसा देऊ शकतो? म्हणून सुविधा देण्याच्या वेळेला आम्ही आमचं कर्तव्य आहे की सगळ्यांना सुविधा दिली पाहिजे. अन्यायाची ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला साहजिकच आहे की भूमिपुत्र, कारण प्रत्येक भाषेला प्रांत मिळालेला आहे. भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला, त्या प्रांताला सरकार मिळालं. त्या सरकारने, जसं राजीवजी आपण म्हणालात की प्रत्येक सरकारने काम केलं पाहिजे. ते सरकार जर का काम करायला लागलं तर मग तिथली लोक तिकडे आनंदाने राहतील. हातलाई मंगल कार्यालय, हिरवाईनं नटलेल्या निसर्गरम्य तलावाच्या काठी प्रशस्त मंगल कार्यालय. एकाच वेळी 5 ते 6 हजार लोकांची व्यवस्था, वधूवरांसाठी तसंच डायनिंग आणि किचनची स्वतंत्र व्यवस्था. हातलाई लॉन्स आणि मंगल कार्यालय, उस्मानाबाद. संपर्क 966 526 2851. पुणे जिल्ह्याचे नेते माननीय श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष कलाटे, चेतन भुजबळ आणि मित्र परिवार. हमें तो लूट लिया मिलके उसने बालों ने, कर कर बालों ने। डैंड्रफ से परेशान? अब आजमाइए केटोमैक्स। रूसी है तो नहीं होगी, नहीं है तो कभी नहीं होगी। हमें तो लूट लिया मिलके उसने बालों ने, लूट लिया। डोंबिवली नागरी सहकारी बँक सोनं खरेदीसाठी सुवर्ण संचय योजना, 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध, किफायतशीर व्याजदर. डीएनएस बँक. स्टेशन नाही, स्टेशन गॅस भरत आहे. स्टेशन नाही, छातीत जळजळत आहे. कूल इट विथ जेल्युसिल. बाय मॉम, संध्याकाळी बाय बेटा. ऐकलं का? काल श्रुतीच्या टेबलवर मला हे मिळालं. माहिती, गेल्या 8 महिन्यांपासून ती 8,000 रुपयाचे हप्ते भरतीये, दागिने खरेदी करतेय. हो, स्वतःच्या लग्नासाठी. लग्न? वा. आणि मला मुलगा कोण तेही माहित नाही. आता थांबाल का? कारण तुमची मुलगी स्मार्ट आहे, दागिन्यांच्या चांगल्या स्कीम मध्ये पैसे गुंतवते. तुम्हाला मदत करते ती. मला करायला काही शिल्लक ठेवलंय की नाही? तुम्ही मुलगा शोधा. तनिष्क गोल्डन हार्वेस्ट स्कीम, दागिने खरेदी करण्याचा सर्वात सुरक्षित, सोयीस्कर आणि अगदी योग्य मार्ग. 11 हप्ते तुम्ही द्यायचे, 1 आम्ही देऊ. A student retains only 10% by reading and 20% by hearing. But at Brain Cafe, they retain up to 90% by observing, exploring,
and creating. Brain Cafe School Program, a new world of learning. दादा तू आता बाप बनलायस, जागा घे. तू सुद्धा काका झालायस, तू घे. ओके. OLX वर जुनं सामान गेलं 45,000 आणि OLX वर बाळाचं सामान आलं 30,000 OLX.in फ्री मध्ये ऍड पोस्ट करा आणि विका. सर्च करा आणि खरेदी करा. OLX.in इथे सारं काही विकलं जातं. Once in a lifetime offer on the Polo and Vento at your nearest Volkswagen showroom. Volkswagen, das Auto. गुड मॉर्निंग राहुल. मॉर्निंग. तुम्ही फिट आहात पण इज युअर माउथ रिअली हेल्दी? येस ऑफ कोर्स. पण हेल्दी माउथ जर्म बिल्डर पासून फ्री असतं. लेट्स चेक. हा आहे जर्म बिल्डअप. पण मी तर आत्ताच ब्रश केलंय. आता ट्राय न्यू कोलगेट टोटल. ही जर्म बिल्डअप 90% पर्यंत कमी करते आणि सलग 12 तास काम करते. कोलगेट टोटल ने ब्रश करता आहात? येस, एव्हरी डे. नाउ योर माउथ लुक्स हेल्दी. वाओ, मच लेस जर्म्स. नाउ माय माउथ इज एज हेल्दी एज आई एम. Colgate Total, 12-hour protection for a healthy mouth. कानों में झूमते हैं, गर्दन चूमते हैं, उंगलियों पे इतराते हैं, कमर पे बल खाते हैं. औरत का श्रृंगार है, गहनों से बहुत 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 प्यार है. वो तो है. World's most beautiful jewelry at Gitanjali Jewels. 7 फेरों का बंधन बदल देता है हर किसी की जिंदगी, लेकिन पुनर्विवाह जिंदगी मिलेगी दोबारा 20 फरवरी से सोमवार से शुक्रवार रात 10:30 बजे ZTV पर. इंडिया का स्टाइल. दैनिक पुण्यनगरी, महाराष्ट्रातील करोड वाचकांची पसंती. वृत्तवेध, जिल्हा न्याय वृत्तांत, प्रवाह, संपादकीय बाणा, चित्रनगरी, महिलांसाठी सही, कुटुंबातील सर्वांसाठी दैनिक पुण्यनगरी. घराघरात, मनामनात. अरे जागा आहे तिथे. अरे कमॉन कमॉन. अरे तू पास कशाला नाही करत आहेस? अरे समोर जागा आहे, तू पास कशाला नाही करत आहे? हो हो सॉरी. अरे जाड्या पैसे खाल्ले का त्याचे? अरे कमॉन कमॉन. पास 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 पास. ओ येस. अरे जाड्या, तू ऑनलाईन फुटबॉलवर पण लंगडाच आहेस का? ऑनलाईन गेम्स तर पाहिजेच ना यार. म्हणून जॉईन करा आमचा नेटवर्क एअरटेल फ्रेंड्स पॅक सोबत. कारण प्रत्येकच फ्रेंड हवा असतो. सलाम सलाम मुंबई, प्रणाम प्रणाम मुंबई. सलाम सलाम मुंबई, प्रणाम प्रणाम मुंबई. मुंबईमधले जे प्रश्न आहेत, मग तो पाण्याचा असेल, तो रस्त्याचा असेल, तो सांडपाण्याचा असेल, बाकीचेही असतील, झोपड्यांचा असेल. आता गेली 17 वर्ष तुमची सत्ता आहे ना. आता हे तरीही प्रश्न म्हणजे आणखीन 5 वर्ष द्या आम्ही सोडवून. नाही, एक मिनिट. असं नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. हे सगळे विषय तुमचा सुद्धा मी बोललेलो आहे ना, की रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला नाही. उलट आता तुम्ही म्हणता ती काळी यादी वगैरे जी आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आम्ही एजन्सी नेमलेली, ती नेमून घेतलेली आहे आम्ही. म्हणजे हा जो एक मी पूर्ण करतो. हा जो काही एक आमचं प्रशासनावरती वचक पाहिजे म्हणून तो प्रकार आम्ही करून घेतलेला आहे, सोडून नाही दिलेला. कोणी यावं आणि मुंबईला लुटावं म्हणून आम्ही बसलेलो नाही गप्प. त्यांना आता त्यांचं पितळ उघडं पडेल आणि त्याच्यानंतर ते कायमची बाद होती. 17 वर्ष लागली 17 वर्ष लागली, पण केलं काम आम्ही. पण उद्धवजी नाही, एक सेकंद जरा थांबा, पूर्ण करूया. पण पाण्याचा प्रश्न आहे. काल परवाकडे सामनात सुद्धा लेख छापलाय आम्ही, परवा लोकसत्तामध्ये आला होता. मुळामध्ये जी बाकीची जी काय राज्य सरकारची कंत्राटं चालतात तशी आम्ही नाही करत, की आधीच टेंडर भरतानाच 50% वाढवून मग त्याच्यावरती तुम्ही ती टेंडर दिले जातात. तसं कारभार हा महापालिकेत नाही होत. कामं इतका वेळ लागतात की शेवटी रक्कम तिथपर्यंतच जाते. मग हे जर का असेल ना, तर ही काय काय वेळेला गोष्ट अशी असते की परवानगी, उदाहरण मध्यवर्ती पाण्याचा जो तुम्ही प्रश्न बोललात, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का?
नाही, माझं त्याच्याबद्दलचं म्हणणं असं आहे की जर मी टॅक्स भरतो तर मला चांगले रस्ते मिळाले पाहिजे, मला व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे, माझ्याकडचा कचऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे हे बरोबर आहे. आता ते भ्रष्टाचार म्हणजे सर्वसामान्य माणसाची अशी भावना आहे तुम्ही सगळे तिकडे खड्ड्यात जा, आम्हाला रस्ते चांगले द्या, आम्हाला तुम्ही टॅक्स भरता, तुम्ही टॅक्स भरताना कुठे जातो टॅक्स? हा महापालिकेकडे येतो. नाही, तो जो टॅक्स, हा सुद्धा माझा मुद्दा आहे की तुम्ही भरणारा टॅक्स हा दिल्लीत जातो रोज. एक वर्षामध्ये महापालिकेचा म्हणून टॅक्स देतोस ना. एक मिनिट जरा थांबा ना. 1.25 लाख करोड रुपयाच्या आसपास टॅक्स दिल्ली सरकार आपल्याकडनं गोळा करते आणि त्याच्या बदल्यात मुंबईला काय मिळतं? मुंबईचं बजेट किती आहे? 21,000 कोटी. ती रुपयाची फोड सुद्धा मी करून दाखवलेली आहे. नाही, जो महापालिकेला जो टॅक्स मिळतो किमान त्याच्याबद्दल तरी म्हणजे आता ठीक आहे, आपला विषय आता आपण महापालिकेच्या बद्दल बोलतोय म्हणून, तर किमान महापालिकेसाठी मग वेगवेगळ्या पद्धतीने जे काही जे काही वसूल केले जातात, जे काही असतील ते. सरांच्या मुद्द्याला जोडून एक माझा मुद्दा आहे. आपण जर साधं म्हणजे मुंबई आता गोरेगाव मधली झोपडपट्टी किंवा झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा ते आदिवासी, आता हे काय आदिवासी म्हणजे काय आत्ताच कुठे नुसते इथे विस्थापित झालेले लोक नाही आहेत ना, हे तर आधी किती वर्षांपासून किंवा अगदी कोणाच्या जमिनीवर आहेत? राज्य सरकारच्या आहेत ना, म्हणजे महापालिकेचे नाही ना. पण मग त्यांच्यापर्यंत पाणी वगैरे पोहोचवण्याचं हे काम कोणाचं आहे? पाणी, वीज, त्यांना घरं ठीक आहे म्हणजे आता त्यांची जागा. तुम्हाला एक माहिती आहे, राज्य सरकारचा आदेश आहे की 95 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना सुविधा द्या. हा राज्य सरकारचा आदेश आहे, माझा नाहीये. आणि तरी सुद्धा त्याच्या नंतर आलेल्या झोपड्यांना हे दर निवडणूक आली का म्हणतात की आम्ही त्या झोपड्या कायम करू, कायम तर करत नाही कारण त्याचं ऍफिडेव्हिट केलेलं आहे. तरी सुद्धा सुविधा आम्ही देतो आहोत. सरकार बेसुमार FSI वाढवतोय. 50 मजल्याच्या बिल्डिंग, 100 मजल्याच्या बिल्डिंग ह्या बांधल्या जात आहेत. ह्या बिल्डिंग बांधताना महापालिकेकडनं जे पाणी द्यावं लागतं ते द्यावं लागतं. पुन्हा यांना पिण्याचं पाणी द्यावं लागणार, यांचं सांडपाणी आम्हाला घेऊन जावं लागणार. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, शेवटचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. नाही एक मिनिट जरा एक मिनिट थांबा ना. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये महापालिकेचे काय अधिकार आहेत? मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं ना की हा एक मोठा प्रश्न आहे जो नुसतं तुम्ही म्हणजे मी सगळ्यांनाच बोलतो, त्याच्यात आम्ही सुद्धा आलो की ही निवडणूक प्रतिष्ठेची आपण करतो, पण तेवढी प्रतिष्ठा तुम्ही त्या लोकप्रतिनिधींना देतात का? 3 एकर होते, त्यांनी तर सगळ्यांनी सांगितलं होतं की कोणी अधिकाऱ्यांनी यांनी बोलवलं तर जायचं नाही. म्हणजे ही आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? जर महापालिकेच्या डोक्यावरती MMRD आहे, मेट्रोचं जे काय प्रकरण बाहेर आलेलं आहे, काल मोनोरेल त्यांनी बाहेर काढली आणि बंद झाली म्हणून पुन्हा आत टाकली. बेसिक अम्युनिटीज नाही बेसिक अम्युनिटीज बद्दल बोलतोय. रस्त्याचा विषय घेताना बेसिक अम्युनिटीज आहे, पण रस्त्याचा विषय घेताना मेट्रो रेल्वे करताना महापालिकेला विश्वासात घेण्याची गरज नाही वाटली? खड्डे खणून ठेवले, त्या खड्ड्यात पडून माणसं मेलेली आहेत. पण उद्धवजी, त्यावेळेला महापालिका कुठे? उद्धवजी, अनधिकृत झोपड्यांना सुविधा पुरवताना इथल्या मूळ मराठी माणसावर, इथल्या भूमिपुत्रावर अन्याय होतोय असं नाही वाटत का? म्हणजे इथला भूमिपुत्र उपनगरात जाऊन राहतो. झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा अनेक मराठी माणसं राहत आहेत, हे विसरू नका. चाळीमध्ये सुद्धा मराठी माणसं राहत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही पाणी पुरवठ्याची सोय करतो आहोत. म्हणून मी सांगतो ना की पाणी पुरवठ्यासाठी मला अभिमान वाटतो की संपूर्ण देशात स्वतःचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही कदाचित एकमेव असेल. आणि ते सुद्धा हाही विषय राजीवजी तुम्ही लक्षात घ्या की धरणासाठी केंद्र सरकारला किती वर्ष लागली परवानगी द्यायला, लवासाला किती वर्ष लागली परवानगी घ्यायला, आणि परवानगी मिळाल्यानंतर किती काळात महापालिकेने काम पूर्ण केले. अगदी मग एका वाक्याचं उत्तर. तुम्ही परवा चांगले प्रश्न विचारले तर मला प्रश्न असा विचारायचा की नाही, आता तुम्ही असं म्हणता 130 वगैरे आकडा युती सांगते, पण जर का अशी वेळ आली की उद्या कोणाच्या तरी बरोबरीनेच तुम्हाला सत्ता स्थापन करावी लागेल तर कोणाचं तरी सहकार्य घेणार का नाही? माझा स्टार मजबूत आहे, ते तुम्ही सांगितलं, पण तरी सहकार्य स्टार घेऊन मी जन्माला आलेलो आहे. जर माझे चांगले स्टार नसते तर मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला चालू नसतो. त्याच्यामुळे माझे स्टार हे मजबूत आहे आणि मी ते तुम्हाला तिकडे विजय मिळून दाखवेन. उद्धवजी, खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या सगळ्या व्यस्ततेतून मोकळे झाल्यानंतर स्टार माझ्याच्या टीमसाठी हितगुज करण्यासाठी हा वेळ दिला. हितगुज याला म्हणतात. हा म्हणजे मुंबईकरांच्या हिताचं हे गुज होतं. तर शब्दांवरचे उद्धव ठाकरेंची ही जे काही प्रभुत्व आहे ते आपण बघितलं. आपण बाकी काही नेत्यांशी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सुद्धा अशीच बातचीत करणार आहोत. आलात ना. तर तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. बघत राहा स्टार माझा.
मायेचा तू हात फिर